आज 11 जून 2025 रोजी आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत. तसंच पुढील 2 ते 3 दिवस म्हणजेच 12 आणि 13 जूनचाही हवामान अंदाज जाणून घेऊ. हा अंदाज IMD, स्कायमेट, ECM, WF, GFS यासारख्या विश्वसनीय मॉडेलवर आधारित आहे. तुमच्या गावात काय हवामान असेल चला पाहूया. आज कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे येथे हलका ते मध्यम पाऊस. मुंबई, पालघरमध्ये ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर येथे हलका पाऊस, तर सांगली, सोलापूरमध्ये तुरळक ठिकाणी सरी. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये हलका पाऊस, तर नांदेडमध्ये ढगाळ वातावरण. नागपूर, वर्धामध्ये हलका पाऊस, चंद्रपूरमध्ये कोरडं, नाशिक, जळगावमध्ये हलक्या सरी. उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस. मुंबई, ठाणेमध्ये हलका ते मध्यम. पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस व गडगडाट. सांगली, सोलापूरमध्ये हलका. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणीमध्ये मध्यम, लातूरमध्ये हलका. विदर्भात नागपूर, भंडारामध्ये मध्यम, यवतमाळमध्ये हलका. नाशिक, धुळेमध्ये मध्यम व हलका पाऊस. 13 जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस. मुंबई, पालघरमध्ये मध्यम. पुणे, कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार. सोलापूरमध्ये हलका. बीडमध्ये मध्यम, तर नांदेडमध्ये हलका. विदर्भात नागपूर, अमरावतीमध्ये हलका मध्यम, चंद्रपूरमध्ये हलका. नाशिक, जळगावमध्ये मध्यम पावसात छत्री घ्या. व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब